किसान पुत्र आंदोलन समिती व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघ अमरावतीच्या वतीने आज स्थानिक पंचवटी चौक येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। 19 मार्च 1986 रोजी रावसाहेब करपे या यवतमाळ जिल्ह्यातील चिखलगाव येथील शेतकरी कुटुंबाने नापिकी व शेतकरी विरोधी धोरणामुळे जेवणात विष कालवून सामूहिक आत्महत्या केलेली होती। त्यानंतर गेल्या 38 वर्षात सातत्याने शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत। या सर्व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी व शासन प्रशासनाचे शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अमरावती येथे 19 मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात येते। यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। शासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। 38 वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील चिखलगाव येथील शेतकरी साहेबरावजी करपे यांनी कर्ज व नापिकीमुळे आणि शेतकरी विरोधी कायद्यांमुळे शासनाचा निषेध म्हणून पवनार येथे परिवारासोबत जेवणामध्ये विष घालून त्यांनी आत्महत्या केली होती। आम्ही अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघ किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून आम्ही प्रत्येक वर्षी 19 मार्चला सामूहिक श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो। फक्त साहेबराव करपे यांना सामूहिक श्रद्धांजली नाही, या महाराष्ट्रातील या देशातील संपूर्ण जे शेतकरी वर्ग आहे ज्यांनी कर्ज व नापिकीमुळे शेतकरी विरोधी धोरणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्या अशा सर्व शेतकऱ्यांना आम्ही सामूहिक श्रद्धांजली आजच्या दिवशी अर्पण करतो। आणि यामध्ये आमची मुख्य मागणी एवढीच आहे की शासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यांचा आरोग्याचा विषय, त्यांचा शिक्षणाचा विषय, त्यांचा रोजगाराचा विषय, त्यांची संध्याकाळची चूल कशी पेटेल ह्या गोष्टीचा विचार सारासार करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि त्या कर्ज व नापिकीमुळे जो कर्ता माणूस गेल्यानंतर ही वाईट अवस्था त्या शेतकरी कुटुंबाची होते, आत्महत्याग्रस्त केलेल्या कुटुंबाची, त्याकडे कुणाचंच लक्ष नाही। ते लक्ष वेधण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी समाजातील सर्व लोक आम्ही आजच्या दिवशी एकत्र बसून त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करतो। अशा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।